Hello, 12th Commerce Secretarial Practice student. Last few lectures we have started issue of debentures. डिबेंचर्सची विक्री करणे हा 4th चॅप्टर आपण सुरू केला होता. यामध्ये फर्स्ट नंबरचा पॉईंट आपण घेतला होता प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲज पर कंपनी ॲक्ट 2013. कंपनी कायदा 2013 नुसार डिबेंचर्स विक्री करण्यासंदर्भातील तरतुदी. त्यानंतर आपण घेतला प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲज पर कंपनीज रूल 2014. रूल नंबर 2014. कंपनी नियम 2014 नियम रूल 18 नुसार त्याच्या प्रोव्हिजन्स पाहिल्या. हा सेकंड. त्यानंतर थर्ड पॉईंट आज आपल्याला पाहायचा आहे प्रोसिजर रिक्वायरमेंट ॲज पर सेबी. रिक्वायरमेंट ॲज पर सेबी SEBI सेबी फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी चे नियम डिबेंचर्स विक्री करण्यासंदर्भातील. कर्जरोखे विक्री करण्यासंदर्भातील सेबीचे काही रिक्वायरमेंट्स आहेत, काही नियम आहेत, हे आपण आजच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. रिक्वायरमेंट्स ॲज पर सेबी फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. कर्जरोखे विक्री करण्यासंदर्भातील सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे काही रिक्वायरमेंट्स आहेत, काही नियम आहेत, ते पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट नंबर आहे मिनिमम सबस्क्रिप्शन. किमान मिनिमम कमीत कमी सबस्क्रिप्शन म्हणजेच त्याचा अर्थ एक प्रकारे किमान रक्कम ज्याला म्हणण्यात आलेलं आहे. कमीत कमी रक्कम जुळवणे असं म्हणण्यात आलेलं आहे. सेबी इश्यू अँड लिस्टिंग ऑफ डेप्ट सेक्युरिटीज रेग्युलेशन 2008 रेग्युलेशन 12 state the minimum subscription to be collected by a company. सेबी नियम रेग्युलेशन 2008 नियम 2008 रेग्युलेशन 12 नियम 12 नुसार कंपनीने किमान रक्कम जमवली पाहिजे. मिनिमम सबस्क्रिप्शन टू बी कलेक्ट बाय अ कंपनी. कंपनीने किमान अभिधान रक्कम जमवली पाहिजे. ॲज पर द सेबी द मिनिमम सबस्क्रिप्शन फॉर पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर इज 75% ऑफ बेस इश्यू साइज that is rupees 100 crores. सेबीनुसार पब्लिक इश्यू म्हणजेच सार्वजनिक डिबेंचर्सची विक्री करताना 75% म्हणजेच 100 करोड 100 कोटी ही किमान त्याची वर्गणी रक्कम असली पाहिजे. सार्वजनिकरित्या कंपनी डिबेंचर्सची विक्री करताना इश्यू करताना 75% ऑन बेस इश्यू म्हणजेच 75% म्हणजेच
100 करोड 100 कोटी ही किमान वर्गणी रक्कम असली पाहिजे. If the minimum subscription is not received, the entire money received should be refunded within 12 days from the date of closure of the issue. किमान कमीत कमी मिनिमम सबस्क्रिप्शन भेटू शकले नाही तर डिबेंचर्सची विक्री बंद केल्याच्या तारखेपासून 12 डेजमध्ये म्हणजे 12 दिवसात संपूर्ण जमा केलेली रक्कम परत केली पाहिजे. रिफंड विदिन 12 डेज. जर कंपनीला डिबेंचर्स इश्यू करताना म्हणजे 10 कोटी ही रक्कम असली पाहिजे, परंतु ही रक्कम जर मिळालीच नाही कॅपिटल म्हणून डिबेंचर इश्यू करण्यासाठी, तर डिबेंचर्सची विक्री बंद केल्यापासून क्लोजर टाईम झाल्यापासून जी रक्कम गोळा झालेली आहे 100 करोडपेक्षा कमी म्हणजे 100 करोड जर कलेक्ट नसेल झाली असेल तर ती रक्कम रिफंड विदिन 12 डेज 12 दिवसाच्या आत ती परत करणे आवश्यक आहे. असा सेबीचा रूल आहे इश्यू ऑफ डिबेंचर संदर्भात. त्यामधील सेकंड नंबर आहे आता रेटिनेशन ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन. जास्त मागणी राखून ठेवणे. ओव्हर सबस्क्रिप्शन जास्त मागणी केलेली जी आहे ती राखून ठेवणे. कंपनी कॅन रिटेन ओव्हर सबस्क्रिप्शन मनी अप टू मॅक्झिमम 100% ऑफ द बेस इश्यू साईज ऑर एनी लोअर युनिट ॲज स्पेसिफाईड इन द ऑफर लेटर or letter of offer or prospectus. जर डिबेंचरधारकांना जास्त मागणी आल्यास कंपनी डिबेंचर्सच्या मूळ विक्रीची जास्तीत जास्त 100% मनी अप टू मॅक्सिमम 100% किंवा प्रॉस्पेक्टस लेटर ऑफ ऑफर किंवा ऑफर लेटर मागणीपत्रात नमूद केलेल्या जास्त मागणी राखून ठेवू शकते. जर डिबेंचर्स इश्यू करताना जास्त प्रमाणात जर कंपनीला मागणी आली ती मॅक्झिमम 100% झाली तर त्याच्यामध्ये कंपनी प्रॉस्पेक्टस किंवा लेटर ऑफ इश्यू किंवा ऑफर लेटर ही नमूद केलेल्या रकमेइतकीच जास्त मागणी रक्कम राखून ठेवू शकते. त्यानंतर थर्ड नंबर अंडर रायटिंग. हमीदार ज्याला म्हणण्यात येतं, हमी घेणे. कंपनी मे एंटर इनटू एन अंडररायटिंग अग्रीमेंट विथ द अंडररायटर for its public issue of debenture. Public issue of debentures जनतेला कर्ज रोखे विक्री करण्यासाठी कंपनी अंडररायटर सोबत म्हणजेच हमीदाराशी करार करू शकते. अपॉइंटमेंट ऑफ अंडररायटर मस्ट बी मेंटेन्ड in the offer letter or letter of offer or prospectus. कंपनी प्रॉस्पेक्टसमध्ये किंवा लेटर ऑफ ऑफर किंवा ऑफर लेटरमध्ये अंडररायटरचा म्हणजे जो हमी घेणार आहे त्याचा उल्लेख करावा लागतो. प्रॉस्पेक्टस लेटर ऑफ ऑफरमध्ये अंडररायटर
च्या नियुक्तीचा उल्लेख करावा लागतो. त्यानंतरचा लास्ट नंबर आहे सेबीच्या रूल्सचा, रिक्वायरमेंट्सचा. क्रेडिट रेटिंग, ज्याला पतश्रेणी किंवा क्रेडिट रेटिंग म्हणण्यात येतं. काय क्रेडिट आहे त्याचं उदाहरणार्थ आपण पाहतो पतश्रेणी ज्याला म्हणण्यात येतं, क्रेडिट रेटिंग. आपण सुद्धा आज लोन घ्यायचं असेल, आपल्याला सुद्धा आपल्या घरातील लोकांना त्यावेळेस आपल्याला एक क्रेडिट रेटिंग चेक करावं लागतं. मग त्यानुसार आपल्याला झाले ट्रान्झॅक्शन्सवरनं काय आपली क्रेडिटेबिलिटी आहे, काय आपलं पत आहे ते लक्षात येतं. सेबी इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट रेग्युलेशन 2018 स्टेट द कंपनीज शुड गेट क्रेडिट रेटिंग फॉर इश्यू डिबेंचर्स. सेबी इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट, भांडवल विक्री आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट नियम 2018 नुसार कर्जरोख्याची विक्री करताना कंपनीला क्रेडिट रेटिंगचं सर्टिफिकेट मिळवावं लागतं. त्याची मार्केटमध्ये काय क्रेडिट रेटिंग आहे कंपनीची, तरच कंपनी डिबेंचर्सची विक्री करू शकते. क्रेडिट रेटिंग काय आहे, का फसवी कंपनी आहे, का बुडून जाते तिकडेच, यासाठी कंपनीची पत काय आहे, पतश्रेणी काय आहे, क्रेडिट रेटिंग काय आहे हे पाहणं सेबीला आवश्यक आहे. जर कंपनीला इश्युइंग डिबेंचर्स कर्जरोखे विक्री करायचे असेल तर त्यासाठी क्रेडिट रेटिंग सर्टिफिकेट कंपनीला मिळवावे लागेल. हा सेबीचा रेग्युलेशन 2018चा नियम आहे. त्यानंतर ॲज पर सेबी कंपनीज मेकिंग अ पब्लिक इश्यू or a right issue of convertible debentures must obtain credit rating from one or more credit rating agencies. सेबीनुसार कंपनी पब्लिकला डिबेंचर्सची विक्री करत असेल तर कंपनीला वन ऑर मोर क्रेडिट रेटिंग एजन्सी, एक किंवा अधिक क्रेडिट एजन्सीजकडनं सर्टिफिकेट मिळवावे लागते. काय म्हणलं? ॲज पर सेबीनुसार कंपनी पब्लिकला, जनतेला डिबेंचर्सची विक्री करत असेल तर कंपनीला वन ऑर मोर क्रेडिट रेटिंग एजन्सी, एक किंवा अधिक क्रेडिट रेटिंग संस्थेकडून त्यांना क्रेडिट रेटिंग सर्टिफिकेट मिळवावे लागते. द रेटिंग शुड बी मेंटेन्ड इन द ऑफर लेटर ऑर लेटर ऑफ ऑफर ऑर प्रॉस्पेक्टस मागणीपत्र किंवा माहितीपत्रकात त्याचा मेन्शन्ड असलं गेलं पाहिजे, त्याचा उल्लेख असावा लागतो. यामध्ये आपल्याला पर्यंतचे सेबीचे 4 रूल्स इश्यू ऑफ डिबेंचर संदर्भात सांगण्यात आलेले आहे. सेबीचे नियम सांगण्यात आलेले आहेत का कर्जरोख्यांची विक्री करण्यासंदर्भातील. त्यामध्ये फर्स्ट नंबर आहे मिनिमम सबस्क्रिप्शन, सेकंड नंबर आहे रिटेन ओव्हर सबस्क्रिप्शन, थर्ड नंबर आहे अंडर रायटिंग, फोर्थ नंबर आहे क्रेडिट रेटिंग. त्या ठिकाणी आपल्याला क्रेडिट रेटिंग म्हणजे काय हे थोडं सांगण्यात आले आहे. पतश्रेणी म्हणजेच काय, नेमकी काय आहे. रेटिंग गिवन टू द डेब्ट सिक्युरिटी बाय अ क्रेडिट रेटिंग एजन्सी which indicate the credit risk level. क्रेडिट रेटिंग पतश्रेणी ज्या संस्थेकडून, ऑर्गनायझेशनकडून क्रेडिट
पातळी दाखवून देण्यासाठी एक प्रकारची क्रेडिट रिस्क लेवल काय आहे हे सांगण्यासाठीचे एक प्रकारचे क्रेडिट रेटिंग ठरवण्यात येते. आता क्रेडिट रेटिंगच्या एजन्सीज कोणत्या कोणत्या आहेत? यामध्ये क्रिसल आहे, केअर आहे, क्रिसल, केअर यासारख्या क्रेडिट रेटिंग करण्यात येणाऱ्या कंपनीच्या विच रेट्स द क्रेडिट वर्थनेस ऑफ कंपनी इश्यूइंग डिबेंचर्स, डिपॉझिट, अदर डेफ्ट सिक्युरिटी यासारख्या क्रेडिट रेटिंग देण्यात येणाऱ्या काही क्रिसल अँड केअरच्या प्रकारच्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अधिक माहिती त्यामध्ये देण्यात आली. क्रिसल रेटिंग स्केल फॉर अ लॉंग टर्म डेफ इन्स्ट्रुमेंट इन्क्लुडिंग डिबेंचर्स. कर्जरोख्यांचा समावेश हा लॉंग टर्मसाठी असतो, बरोबर. लॉंग टर्म डेफ्ट आहे, दीर्घ मुदतीचं कर्ज आहे. यासाठी क्रिसलचे काही म्हणजेच त्या कंपनी क्रिसल जी क्रेडिट रेटिंग ठरवते त्याची काही रेटिंग देण्यात आलेली आहेत. रेटिंग क्रिसल AAA मिनिंग हायेस्ट सेफ्टी, ती सर्वोच्च सुरक्षा देणारी कंपनी आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येणार नाही. क्रिसल B प्रकारची जर रेटिंग कंपनीला दिला असेल तर हाय रिस्क आहे, एक प्रकारचा उच्च धोक्याची कंपनी आहे. अशा प्रकारच्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच आपल्याला एक काय आहे नेमकं क्रेडिट रेटिंग आणि त्यावरनं ती कंपनी सेफ किंवा नाही, अनसेफ रेटिंग काय आहेत या प्रकारचे काय आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन बुकमध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपल्या सेबी संदर्भातील रूल्स इश्यू ऑफ डिबेंचर्स संदर्भातील आपण पाहिलेलं आहेत. रिक्वायरमेंट ॲज पर सेबी फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स, डिबेंचर्सची कर्जरोख्याची विक्री करण्यासंदर्भातील सेबीचे काही नियम संहिता हे आपण पाहिलं आहे. त्यानंतर आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स, डिबेंचर्सची विक्री करण्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे कंपनीमधील हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू एव्हरीवन.